आता वळूयात पुढच्या बातमीकडे आणि बातमी आहे मेगा ब्लॉक बाबतची। सीएसएमटी स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण केलं जाणार आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे। बुधवारपासून ते शुक्रवारपर्यंत रात्रकालीन विशेष ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे। अनेक मेल एक्सप्रेससह लोकलच्या सुद्धा रात्रीच्या वेळातल्या ज्या काही गाड्या असतील, ज्या फेऱ्या असतील ते रद्द करण्यात आल्या। प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या। एक्सप्रेस मेल रात्रीच्या लोकलचे वेळापत्रकानुसार नियोजन करण्याचं आवाहन केलेलं आहे। तुम्ही सुद्धा जर या काळात प्रवासाचा विचार करत असाल तर आधी ही बातमी बघा, कारण सीएसएमटी स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 10-11च्या विस्तारीकरणाचं काम केलं जाणार आहे, ज्याच्यामुळे बुधवार ते शुक्रवार या काळामध्ये रात्रीच्या वेळात ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे, ज्यामुळे अनेक ट्रेन्स रद्द कराव्या लागतील। मेल एक्सप्रेससह लोकल गाड्यांचं सुद्धा वेळापत्रक याच्यामुळे गडबडणार आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून या संदर्भात अपडेट्स घेऊया। धनंजय, हा जो ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाईल याच्यामुळे सामान्य नागरिक जे रोज प्रवास करतात त्यांच्या प्रवासावर कुठला विशेषतः परिणाम होणार आहे का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर जे विस्तारीकरण आहे त्यासाठी हा खरं तर ब्लॉक घेतला जातो, विशेष असा ब्लॉक आहे। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर रात्रकालीन ब्लॉक जो आहे तो यामध्ये शक्यता घेतला जाणार आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर सीएसएमटी येथील यार्ड असेल, 10 ते 18 नंबरचे प्लॅटफॉर्म असतील, भायखळा सीएसएमटी जी स्लो लाईन किंवा फास्ट लाईन आहे त्या दरम्यान 7वी लाईन असेल, या दरम्यान जी कामं होणार आहेत त्यासाठी हा विशेष जो ब्लॉक आहे तो घेतला जातो, अप आणि डाऊन मार्ग। त्यामुळे रात्रकालीन ब्लॉक असल्यामुळे शक्यतः याचा तितका हवा तितका परिणाम होणार नाहीये। मात्र ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा इतर ज्या मुंबईच्या दिवसभरात जे हे आहेत वेळापत्रक आहे ते कोलमडण्याची शक्यता आहे, कारण की हा विशेष असा ब्लॉक जो आहे तो 22 तारखेपासून 30-31 तारखेपर्यंत घेतला जातोय। त्यामुळे उपनगरीय ज्याही गाड्या आहेत त्यांच्यावर थोडा काळ का होईना पण या सर्व वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच चाकरमान्यांचे हाल देखील या ब्लॉकमुळे होऊ शकतात। निश्चित। धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।